कथेचा हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की ऐका. रोहनने मोहितचे मनगट घट्ट धरले आणि त्याला ओढत खोलीत नेले. हाताच्या जाड तळव्यांवरील शिरा रागामुळे फुगल्या होत्या. त्याचा चेहरा अतिशय कठोर झाला होता आणि तो दातोट खात होता. असं रूप त्याचं क्वचितच पाहायला मिळायचं. त्याची जबड्याची ठेवण ताठरलेली होती आणि डोळ्यात संतापाच्या ठिणग्या पडत होत्या. त्याच्या भावना इतक्या तीव्र होत्या की त्याला रोखण्याची कोणाचीच हिंमत झाली नसती. मोहितने आपला घट्ट धरलेला हात पाहिला आणि मग दुसऱ्या हाताने स्वतःचा कोट अधिक जवळ ओढला. अंगाला स्पर्श करणाऱ्या थंड वाऱ्यामुळे त्याला कापरे भरत होते. रोहनचा कोट मोहितपेक्षा बराच मोठा होता. त्याच्या बाह्या मनगटाच्या पुढे गेल्या होत्या. तो दिसायला थोडा अवघडलेला वाटत असला तरी त्या कोटमुळे त्याला ऊब मिळत होती. कमीत कमी त्याची त्वचा थंड असली तरी त्याचं मन मात्र आता त्या उभेने सुखावलं होतं. रोहनने त्याला खोलीत ढकलले. हीटर सुरू असल्यामुळे तिथली हवा आता तितकी बोचरी नव्हती. मोहितने अंगावरचा तो कोट काढला. कपड्यांना येणाऱ्या त्या सांडपाण्याच्या दर्पामुळे त्याला थोडं दोषी वाटलं, कारण त्याने रोहनचा कोटही खराब केला होता. सॉरी, तुमचे कपडे घाण झालेत. मी ते नंतर धुवून देईन. त्याचं राहू दे, आधी जाऊन अंघोळ कर, रोहनने मध्येच तोडत वैतागून सांगितले. त्याने मोहितला कपडे काढून लवकर अंघोळ करण्यास सुचवले आणि हात हलवून खूण केली की त्याने त्याचे ओले कपडे रोहनला द्यावेत, जेणेकरून तो ते धुवायला टाकेल. मोहितने मान हलवली. रोहनच्या त्या बोलण्याच्या पद्धतीमुळे त्याला थोडं अस्वस्थ वाटलं, पण परिस्थिती पाहून तो काही बोलला नाही. त्याने निमूटपणे तो कोट रोहनला परत दिला आणि आपल्या युनिफॉर्मची बटणे काढू लागला. थांब, रोहन अचानक ओरडला आणि त्याने धावत येऊन मोहितचा हात धरला. तोपर्यंत मोहितने वरचे दुसरे बटन उघडले होते. मोहितने गोंधळून मान वर करून पाहिले. त्याला समजत नव्हते की रोहनला नक्की काय झाले आहे. रोहनचे गाल लाल झाले होते. त्याचा चेहरा जरी रागीट दिसत असला तरी तो आता भावूक झाल्याचे स्पष्ट दिसत होते. त्या गँगस्टरने, रोहनने आपली मान फिरवली, पण तरीही त्याने मोहितचा हात घट्ट धरून ठेवला होता. तो इकडे तिकडे पाहू लागला. तो थोडा गडबडलेला दिसत होता. त्याचा आवाज उंचावलेला होता, पण त्याने चेहरा दुसरीकडे वळवला होता. फक्त त्याचे कान आता लालबुंद झाले होते. तू इथे कपडे का काढतोयस? बाथरूममध्ये जाऊन काढ ना. पण माझे कपडे घाण आहेत. जर मी बाथरूममध्ये जाऊन ते काढले तर मला विना कपड्यांचं पुन्हा खोलीत यावं लागेल, मोहितने शांतपणे समजावून सांगितले. त्याला त्या ओल्या कपड्यांचा कंटाळा आला होता आणि थंडीमुळे त्याचे शरीर आता थरथरू लागले होते. खोलीतील हीटरचा त्यावर काहीच परिणाम होत नव्हता. तुला सर्दी होईल, रोहन घोगऱ्या आवाजात म्हणाला, ज्यामुळे मोहित अधिकच गोंधळला. रोहन खूप अस्वस्थ दिसत होता. मोहितचा तो बावरलेला चेहरा पाहून रोहनची अवस्था अधिकच बिकट झाली. शेवटी त्याने बोलणे थांबवले. मोहितचे खांदे धरले, त्याला वळवले आणि थेट बाथरूममध्ये ढकलले. सुदैवाने या हॉस्टेलमध्ये सोय म्हणून गरम पाण्याची व्यवस्था होती. मोहितने सुटकेचा निश्वास सोडला. डोक्यावरून वाहणाऱ्या त्या गरम पाण्यामुळे त्याचे ताणलेले खांदे आणि हात हळूहळू शिथिल झाले. त्याची नजर स्वतःच्या हातांवर पडली. जर हे आधी घडले असते तर त्या मुलीने तिथे दबा धरला आहे हे त्याने नक्कीच ओळखले असते आणि तो स्वतःचा बचाव करू शकला असता. ती पाण्याची बादली त्याच्यासाठी काहीच नव्हती. अखेर त्याचे संपूर्ण आयुष्य सतर्क राहण्यात गेले होते. झोपतानाही तो सावध असे, पण यावेळी तो बेसावध राहिला आणि त्याने दुसऱ्याला आपल्या इतक्या जवळ येऊन इजा करू दिली. मोहितने आपल्या मुठी घट्ट आवडल्या आणि मग सैल सोडल्या. अंगावर पाणी पडल्यापासून त्याचे शरीर ताणलेले होते आणि प्रतिहल्ला करण्यासाठी त्याचा हात आपसुकच चाकूवर गेला होता. खूपच बेसावध झालोय मी. माझं आयुष्य आता खूपच आरामदायी झालंय. त्याच्या मनात जरी स्वतःच्या निष्काळजीपणाबद्दल अपराधीपणाची भावना होती तरी त्याच्या ओठांवर एक मंद हास्य आले आणि डोळ्यात मवाळपणा दाटला. हे चांगलं नव्हतं, किंबहुना धोकादायक होतं, पण त्याला आनंद होत होता. मोहितने आपली अंघोळ संपवली आणि शरीराला कोणताही उग्रवास येत नाहीये ना याची खात्री करून तो बाथरूम बाहेर आला. घाईघाईत तो आत गेल्यामुळे त्याने बदलण्यासाठी कपडे नेले नव्हते. त्यामुळे त्याला फक्त टॉवेल गुंडाळूनच बाहेर यावे लागले. त्याने खोलीत पाहिले. ती प्रशस्त खोली आता रिकामी होती. त्याने अंदाज बांधला की रोहन कदाचित आपल्या मित्रांना भेटायला बाहेर गेला असावा, म्हणून तो कपडे बदलण्यासाठी वळला. पुन्हा बाहेर जाण्याचा त्याला कंटाळा आला होता, म्हणून त्याने एक सैल पायजमा आणि मोठा टी शर्ट निवडला. लाफू नाश्ता घेऊन येईलच, तोपर्यंत थोडा वेळ पडून विश्रांती घेण्याचे त्याने ठरवले. कपडे घातल्यावर मोहितने एक छोटा टॉवेल डोक्यावर घेतला
त्याचे काळे केस अजूनही ओले होते, पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केले आणि तो थेट बाल्कनीमध्ये गेला. बाल्कनी तशी छोटी होती, पण तिथली ताजी हवा आणि थंड वाऱ्याची झुळूक त्याला सुखावत होती. हिवाळ्याची चाहूल लागली होती आणि हवामान आता जाणवण्या इतपत थंड होऊ लागले होते. दुपारचे ऊन असूनही हवेत गारवा होता. मोहितने जरी गरम पाण्याने अंघोळ केली होती, तरी त्याचे शरीर अजूनही किंचित थरथरत होते. जणू ते सांडपाणी त्याच्या हाडांपर्यंत पोहोचले होते. येणाऱ्या कडाक्याच्या हिवाळ्याचा विचार करून तो अधिकच चिडला. थंडी अजिबात न आवडणारा माणूस म्हणून तो फक्त शांतपणे हे सत्य स्वीकारू शकत होता. तेवढ्यात दरवाजावर टकटक झाली. मोहितला वाटले की लाफू जेवण घेऊन आला आहे, म्हणून त्याने सहज उत्तर दिले आणि त्याला आत यायला सांगितले. लाफू म्हणजे त्याचा मित्र लक्षितच. तो खिडकी बंद करणारच होता, तोच एक मोठा हात त्याच्या बाजूने पुढे आला आणि त्याने वेगाने खिडकी बंद केली. खिडकी उघडी का ठेवली आहेस? सर्दी झाली तर? रोहन घोगऱ्या आवाजात म्हणाला. मोहितने गोंधळून वळून त्याच्याकडे पाहिले. रोहनचा चेहरा अजूनही रागीट होता. त्याने मोहितला पायापासून डोक्यापर्यंत पाहिले आणि असमाधानाने कपाळावर आठी घातली. आणि केस का वाळवले नाहीस? इतके पातळ कपडे घातलेत, तुला थंडी नाही का वाजत? आजारी पडला तर? तुला स्वतःला किती ताकदवान समजतोस? मोहित डोळे मिचकावत पाहतच राहिला. त्याच्या मनात विचार आला की हा गँगस्टर तरुण इतका कटकटी कधीपासून झाला. पण नकळत त्याच्या चेहऱ्यावर एक हळूवार स्मित आले. मी नेहमी स्वतःची काळजी स्वतःच घेतली आहे आणि अचानक कोणीतरी असं अधिकाराने विचारतंय, काळजी घेतंय, हे इतकं वाईटही नाही आहे. रोहनने त्याला खोलीत खेचले. त्याचे खांदे धरून त्याला खुर्चीवर बसवले. मग एक जाड लोकरीची ब्लँकेट काढून त्याच्या अंगावर घातली आणि वाफाळलेला दुधाचा कप आणि एक मोठा कागदी पिशवी त्याच्या हातात दिली. काही खाल्लं नाहीयेस ना अजून? हे घे, खाऊन घे. इतके बोलून त्याने मोहितच्या डोक्यावरील टॉवेल घेतला आणि हलक्या हाताने त्याचे केस पुसण्यास सुरुवात केली. तो इतक्या काळजीने केस पुसत होता, जणू मोहितला दुखापत होईल अशी त्याला भीती वाटत होती. मोहितने त्या राकट मुलाकडे पाहिले, पण यावेळी त्याला मारण्याची इच्छा झाली नाही. त्याने तो गरम पेयाचा कप उचलला आणि एक घोट घेतला. त्या कोमट दुधाला एक गोड सुगंध होता. त्या उभेमुळे त्याला अंगातील थरकाप आता कमी झाला होता. जेव्हा मोहितने दूध पिऊन संपवले, तेव्हा रोहनचे केस पुसून झाले होते. मोहितचे केस विस्कटलेले असले तरी आता ते बऱ्यापैकी कोरडे झाले होते. रोहनने आपल्या बोटांनी त्याचे केस नीट केले. त्याचे हे हळुवार वागणे त्याच्या नेहमीच्या रागीट प्रतिमेच्या अगदी उलट होते. मोहितचे केस पूर्ण सुकल्याची खात्री झाल्यावरच रोहनने हात मागे घेतला. मोहितने त्याचे आभार मानले आणि तो टेबलापाशी गेला. त्याने ती कागदी पिशवी उघडली. आत 2 मोठे पॅटीस आणि चीजचा स्लाइस असलेला एक खमंग बर्गर, फ्रेंच फ्राईज आणि सोडा होता. मोहितने बर्गरचा घास घेतला. त्या सुगंधाने त्याला आता खूप भूक लागल्याची जाणीव झाली. त्याचवेळी रोहनने समोर खुर्ची ओढली आणि तो मोहित समोर बसला. त्याचे करडे डोळे मोहितवर खिळले होते. आता तुला कसं वाटतंय? काही दुखतंय का? रोहनने दबक्या आवाजात विचारले. काही दुखत नाहीये, फक्त थोडी थंडी वाजते. मोहितने ब्लँकेट खांद्याभोवती घट्ट ओढत उत्तर दिले. मला हिवाळ्याची सवय नाहीये आणि हे थंड पाणी आणि वारा इतका त्रासदायक ठरेल असं मला वाटलं नव्हतं. आता मला नीट सांग, नेमकं काय घडलं? रोहनचा स्वर अधिक गंभीर झाला. तो आपल्या भावनांना आवर घालण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता. मोहित क्षणभर रेंगाळला. तो उत्तराचा विचार करत होता. त्याला त्या मुलीची बेकीची बाजू घ्यायची नव्हती, पण त्याला माहीत होतं की रोहन हे प्रकरण सहजासहजी सोडणार नाही. हा प्रश्न केवळ मोहितचा नव्हता, तर अग्निहोत्री कुटुंबाच्या प्रतिष्ठेचाही होता. त्यात रोहनचा सध्याचा मूड पाहता या गोष्टीचा मोठा गजब होण्याची शक्यता होती. त्याला विनाकारण त्रास वाढवायचा नव्हता. जरी समोरची व्यक्ती एका सामान्य कुटुंबातील असली तरी ती फक्त त्या मुलीची एक उफराटी वागणूक होती आणि मोहितला कोणतीही मोठी इजा झाली नव्हती. त्यामुळे यावर राडा करण्याची त्याला गरज वाटत नव्हती. पण जर प्रकरण अंगाशी आलं तर तो अग्निहोत्रींच्या मदतीशिवायही प्रतिहल्ला करायला मागे पुढे पाहणार नव्हता. तो फक्त एक गैरसमज होता, एक छोटासा अपघात. बर्गरचा घास घेत मोहित अगदी सहजपणे म्हणाला. त्याचा स्वर इतका थंड होता, जणू ही गोष्ट सांगण्यासारखीही नव्हती. मी बेसावध होतो, दुसरं काही नाही. पण रोहनचं यावर समाधान झालं नाही किंवा त्याला हे प्रकरण तिथेच संपवायचं नव्हतं. बरं, मग मी प्रश्न बदलतो. रोहनचा आवाज खालच्या पट्टीत गेला. त्याचे डोळे आता कमालीचे तीक्ष्ण आणि थंड झाले होते. त्याच्या नेहमीच्या संतापी रूपापेक्षा हे रूप पूर्णपणे वेगळं होतं. हे कोणी केलं?
मोहितने डोळे मिचकावले. त्याला जाणवलं की वातावरण आता आधीपेक्षा जास्त तणावपूर्ण झालंय. त्याने प्रश्नाला बगल देण्यासाठी पुन्हा बर्गर खाण्याकडे लक्ष दिलं. पण रोहन त्याला सोडणार नव्हता. त्याने आपला मोठा हात पुढे करून मोहितचं मनगट हळूच पण घट्ट पकडलं आणि गंभीर स्वरात पुन्हा विचारलं, मोहित मला सांग, हे कोणी केलं? तुम्ही असं समजा की हा माझाच बेसावतपणा होता. मोहितने चेहऱ्यावर हसू आणलं, पण मनात तो हे प्रकरण कसं मिटवायचं याचा विचार करत होता. मी अलीकडे खूपच निवांत झालो होतो, त्यामुळे ही चूक झाली. हे असंच झालेलं बरं आहे. त्याने रोहनकडे पाहिलं. त्याची नजर नकळत मवाळ झाली होती. त्याला हे मान्य करावंच लागलं की रोहनच्या अस्तित्वामुळे त्याला सुरक्षित वाटत होतं. इतकं की त्याने स्वतःची सतर्कताही सैल सोडली होती. पण ही भावना त्याला सुखावत होती, त्याचा त्रास होत नव्हता. तुला त्रास झालाय, उद्या तू आजारी पडला तर? रोहनने कपाळावर आठी घातली. त्याचा स्वर जरी नाराजीचा असला तरी त्याचा राग आता हळूहळू निवळत होता. तू माझी जबाबदारी आहेस. तुझं रक्षण करणं माझं काम आहे. चला, म्हणजे तुम्हाला माझी अजून एक कमजोरी समजली तर, मोहित गमतीने म्हणाला, जेणेकरून वातावरण थोडं हलकं होईल. मला थंडी अजिबात आवडत नाही आणि मी हिवाळ्याचा तिरस्कार करतो. ही कमजोरी तुम्ही शोधलीत का? आता या विषयावर बोलायची ही वेळ आहे का? रोहनचा आवाज थोडा उंचावला, पण मोहितला हसू आवरलं नाही. त्याचं ते खळखळून हसणं खोलीत घुमलं. हसताना त्याचे डोळे चंद्राच्या कोरीसारखे झाले होते. मोहितचं ते हसू पाहून रोहनचं मनही क्षणभर हेलावलं. काही क्षण हसल्यावर मोहितला आपण जास्तच वाहवत गेलो आहोत याची जाणीव झाली. त्याने पटकन तोंडावर हात ठेवला आणि पुन्हा आपला नेहमीचा शांत चेहरा धारण केला. त्याने 2-4 वेळा खोकल्याचं नाटक केलं आणि तिथला अवघडलेपणा दूर झाला. रोहनने आपली नजर दुसरीकडे वळवली. त्याचे कान आता लाल झाले होते आणि त्याने हात छातीपाशी घट्ट बांधले होते. जणू तो स्वतःच्या भावनांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत होता. अंगावर पाणी पडणं ही काही मोठी गोष्ट नाही. मोहितचा आवाज आता खूपच कोमल झाला होता आणि त्याची नजर नेहमीपेक्षा जास्त मृदू होती. मी फक्त एक सहाय्यक आहे आणि मला कोणतीही इजा झालेली नाही. त्यामुळे यावर मोठं भांडण करण्याची गरज नाही. तुला हे माहीत असायला हवं की अग्निहोत्री कुटुंब आपल्या माणसांवर होणारा अन्याय कधीच सहन करत नाही. लोक. मोहनने आपली मान वळवली. त्याच्या डोळ्यात तीव्र नाराजी होती. तू कोणीही असलास तरी तू माझा आहेस आणि तुला कोणीही स्पर्श करू शकत नाही. मोहित थक्क झाला. या वाक्याने क्षणभर त्याचं डोकं सुन्न झालं. त्याच्या मनात काहीतरी हल्लं होतं. त्याने नकळत आपला खालचा ओठ दाबला. त्याच्या काळजात एक विचित्र धडधड जाणवली. रोहनच्या हे लक्षात आलं नाही. त्याच्या भुवया अजूनही आकसलेल्या होत्या आणि डोळ्यात गुंतागुंतीचे भाव होते. तुला काहीही प्रश्न असतील तर मला सांग. मी तुला मदत करायला तयार आहे. तू म्हणाला होतास की तू माझा विश्वासघात करणार नाहीस आणि मी सुद्धा तुझा विश्वासघात करणार नाही. मोहित विस्पारलेल्या डोळ्यांनी पाहतच राहिला. त्याचं मन जणू कोंडलं गेलं होतं, पण हृदयात एक ऊब जाणवत होती. कडाक्याच्या थंडीत गरम चॉकलेटचा कप प्यायल्यावर जसं वाटतं, गोड आणि उबदार, तसंच त्याला वाटत होतं. त्या भावनेने त्याची थंडीबद्दलची चीड कुठल्या कुठे पळवून लावली. त्याला हॉट चॉकलेट खूप आवडायचं, जरी ते पिण्याची संधी त्याला क्वचितच मिळाली होती. रक्त, घाम आणि अश्रूंनी भरलेल्या त्याच्या आठवणींमधले ते काही मोजकेच गोड क्षण होते आणि या क्षणी रोहन त्याला अगदी तशीच जाणीव करून देत होता. मोहितने मान झुकवली आणि स्वतःला त्या क्षणात विरघळू दिलं. जरी हे सुरक्षित नव्हतं तरी त्याला खूप छान वाटत होतं. मी ते प्रकरण हाताळलं आहे. आता पुन्हा कोणताही त्रास होणार नाही. शेवटचा बर्गरचा घास तोंडात टाकत तो म्हणाला. ती मुलगी आहे आणि तू जर काही केलंस तर तुझ्या प्रतिमेला धक्का लागेल. विसरून जाते. पुढच्या वेळी मी अधिक सावध राहीन. समोरची व्यक्ती स्त्री असो वा पुरुष, आपल्या चुकीची जबाबदारी ही घ्यावीच लागते. रोहनने कपाळावर आठी घातली. त्याचा राग थोडा निवडला असला तरी तो अजूनही असमाधानी होता. आणि ही गोष्ट सावध राहण्याची नाहीये. त्यांना सुरुवातीपासूनच तुला इजा करण्याचा कोणताही अधिकार नव्हता. मोहित मंद हसला. रोहन नेहमीच असा होता. तो वरवर चिडखोर आणि रागीट वाटत असला तरी प्रत्यक्षात तो आपल्या सोबत्यांची आणि न्यायाची खूप किंमत करायचा. तो विनाकारण कोणालाही त्रास देत नसे. अर्थात डिवचल्यानंतर प्रतिहल्ला करणं ही वेगळी गोष्ट होती. रशियन गँग कधीच नुकसान सोसत नाहीत आणि त्यांचा सूड हा कधीच जसाच तसे इतका मर्यादित नसतो. तू खूपच हळव्या मनाचा आहेस, रोहन पुटपुटला. त्याने विकत आणलेली मिठाई मोहितच्या हातात दिली. मुलगी असली तरी इतक्या सहजासहजी माफ करायचं नसतं. बेसावध राहू नकोस. इतक्या थंडीत तू जाड कपडे का घालत नाहीस? स्वतःला असं गारठू कसं देऊ शकतोस?
रोहनची बडबड सुरूच होती. तो चिडून बोलत होता, जणू तो आपला राग बाहेर काढण्याची वाट शोधत होता. मोहित पाणी पिता पिता त्याचं बोलणं ऐकत होता, पण खरं तर त्याचं लक्ष कुठेतरी दुसरीकडेच होतं. तो थोडा निवांत दिसत होता. खरं तर त्याला थोडा वैताग यायला हवा होता, पण आज रोहनची ही कटकट त्याला अजिबात नकोशी वाटत नव्हती. रोहन थोडा वेळ थांबल्यावर मोहितने पाण्याचा ग्लास त्याच्याकडे वाढवला आणि त्याला पाणी पिण्यास सांगितलं. त्याची बडबड थांबवत मोहित हळूच म्हणाला, सॉरी, मी तुला काळजी करायला लावली. पुढच्या वेळी असं होणार नाही. जोपर्यंत जगण्याची गरज आहे. मोहितने मनात भर घातली. त्याला माहीत होतं की एक बॉडीगार्ड आणि विश्वासू सहकारी म्हणून दुसऱ्यांना काळजी वाटणं अपरिहार्य होतं. पण आता त्याला जाणीव झाली होती की कोणीतरी असं आहे जे त्याच्यासाठी चिंतेत पडतं आणि त्याचं आयुष्य आता फक्त त्याचं एकट्याचं उरलेलं नाही. त्याच्या संपूर्ण आयुष्यात आजवर कोणीही त्याची अशी काळजी घेतली नव्हती किंवा त्याच्यावर असा अधिकार गाजवला नव्हता. जरी हे मालक नोकराचं नातं असलं तरी एकटेपणापेक्षा ही भावना कितीतरी पटीने चांगली होती. रोहन क्षणभर स्तब्ध झाला. त्याचे ओठ आवळले गेले. मोहितने पाहिलं की रोहनचे कान पुन्हा एकदा लाल झाले होते, पण रोहनने पटकन तोंड फिरवलं आणि विषय संपवला. दोघंही विचारात पडले होते. रोहनने त्याला फक्त नीट विश्रांती घ्यायला आणि अंगात ऊब राखायला सांगितलं. मोहितने मान हलवली. कोणताच विरोध केला नाही. तो फ्रेश झाला आणि पांघरून ओढून बेडवर आडवा झाला. मोहितने नीट पांघरून घेतला आहे याची खात्री झाल्यावर रोहनने रूम कार्ड उचललं आणि तो बाहेर पडला. दरवाजा बंद झाल्याचा आवाज येताच रोहनचा चेहरा पुन्हा एकदा काळवंडला आणि त्याचा राग पुन्हा उफाळून आला. त्याने एका मित्राला फोन केला आणि मदतीची गरज असल्याचं सांगितलं. मग तो वेगाने तिथून निघून गेला. रोहनने झॅकच्या खोलीत पाऊल ठेवले तेव्हा तिथे त्याचे इतर मित्रही जमा झाले होते. झॅकच्या एका कॉलवर सर्वजण इतक्या वेगाने एकत्र आले होते यावरूनच प्रकरणाचे गांभीर्य लक्षात येत होते. जरी ते सर्व आपापल्या कुटुंबातील दुसरे सुपुत्र असले आणि भविष्यातील वारसदार म्हणून त्यांच्यावर मोठी जबाबदारी नसली, तरी काही गोष्टी त्यांच्यासाठीही गुपित होत्या. काल शाळेतून सुटताना रोहन मुद्दाम रेंगाळला होता. त्याला वाटले होते की मोहित त्याला कॉरिडॉरमध्ये भेटेल, पण तो आला नाही. अखेर मोहित जेव्हा खाली आला तेव्हा त्याचे ते रूप पाहून रोहनच्या पायाखालची जमीनच सरकली होती. भिजलेला मोहित, त्याचे थंडीने निळे पडलेले ओठ आणि थरथरणारे शरीर पाहून रोहनचा थरकाप उडाला होता. त्याच रागाच्या भरात तो आता झॅककडे आला होता. मला आज दुपारचे त्या इमारतीचे CCTV फुटेज हवे आहे. रोहनचा आवाज दाबावा लागला होता, पण त्यातील राग स्पष्ट जाणवत होता. CCTV का? झॅकने गोंधळून विचारले. मोहितला त्रास दिला गेलाय. रोहन जणू गरजला. कोणीतरी त्याच्या अंगावर पाणी ओतले. ही साधी खोडसाळ वृत्ती नाही, हे मी सहन करू शकत नाही. झॅकने लगेच परिस्थितीचे गांभीर्य ओळखले आणि लॅपटॉपवर बोटे चालवू लागला. विनयने कपाळावर आठी घातली. हे काय चाललंय? मोहित तर अग्निहोत्रींचा माणूस आहे. कोणाची इतकी हिंमत झाली? झॅकने एक सुस्कारा सोडला. तुम्ही जगापासून खूप लांब आहात. शाळेत काही मुलींची टोळी आहे ज्या स्वतःला व्हाईट फॅनेटिक्स म्हणतात. त्यांच्या मते कॉकेशियन वंश हा जगातील सर्वश्रेष्ठ वंश आहे आणि इतर सर्व वंश त्यांच्या लेखी कनिष्ठ आहेत. हा काय मूर्खपणा आहे? विनयने शिवी हासडली. हे लोक स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजतात. झॅक तुच्छतेने म्हणाला. जर दुसऱ्या वंशाची एखादी व्यक्ती त्यांच्या क्षेत्रात आली किंवा त्यांच्यापेक्षा सरस ठरली तर त्यांना तो आपला अपमान वाटतो. पांढऱ्या वर्णाच्या लोकांचा पराभव ते पचवू शकत नाहीत, म्हणून ते इतरांना दाबण्यासाठी कोणत्याही थराला जातात. म्हणजे मोहित हा पहिला बळी नाहीये. रोहनचा आवाज अधिकच भयानक झाला. झॅकने आपला फोन रोहनकडे सरसावला. त्यावर शाळेच्या फोरममधील काही पोस्ट्स होत्या. तिथे विद्यार्थ्यांकडून टोकाची टीका, अपमान आणि वर्णद्वेषी भाषेचा वापर केला जात होता. हे लोक वेडे झाले आहेत का? शिक्षकांना वाटतं की ही फक्त मुलांची थट्टा आहे, पण ज्यांच्यावर हा प्रसंग गुदरतो त्यांना विचार. झॅक पुटपुटला. हे बघ, सापडलं. झॅकच्या आवाजाने सर्वांचे लक्ष स्क्रीनकडे गेले. फुटेज थोडे अंधुक होते, पण जे घडले ते स्पष्ट दिसत होते. मोहित खोली बाहेर पडला, जिन्यापाशी आला आणि तिथे काही मुलींनी त्याला अडवले. त्यानंतर एका मुलीने त्याच्या अंगावर सांडपाण्याची बादली रिकामी केली. रोहनने रागाने दातोट खाल्ले. आपल्या डोळ्यांनी हे सर्व पाहिल्यानंतर त्याचा स्वतःवरचा ताबा सुटत चालला होता. ही मुलगी ओळखीची वाटते. झॅकने आपल्या हनुवटीवर हात फिरवत विचार केला. ही तीच बेकी आहे का, जिने गेल्या वर्षी व्हॅलेंटाईन डेला तुला प्रपोज केलं होतं? कोण? मला काही आठवत नाही. शेखर पुटपुटला. त्याच्या डोळ्यात तिच्याबद्दल कोणतीही ओळख नव्हती. पण आता मात्र मला तिला जाणून घ्यायची खूप इच्छा आहे, अगदी मनापासून.
झॅकने मान हलवली. त्याला त्या मुलीची थोडी दया आली. शेखरसारख्या लांडग्याला काबूत ठेवणं सोपं नसतं. अशा माणसाच्या वाटेला जाण्याचं धाडस लोक का करतात हेच त्याला समजेना. त्यांच्याबद्दलची सर्व माहिती गोळा कर. शेखरने आज्ञा दिली आणि तो आपल्या मित्राचा फोन तपासू लागला. त्याने फोरमवरील सर्व पोस्ट वाचल्या. आशियाई विद्यार्थ्यांविरुद्ध केलेली कोणतीही टिप्पणी दिसली की तो ती निरखून वाचत होता आणि त्याचे हात वेगाने कीबोर्डवर चालत होते. जणू तो आपला सगळा राग तिथेच व्यक्त करत होता. अरे ती मुलगी आहे, थोडा मवाळ राहा आणि तिला मारू नकोस. विनयने सल्ला दिला, पण शेखरने त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे पाहून विन्सने झॅककडे पाहिले आणि विचारले, हा नक्की काय करणार आहे? मी त्यांना इजा करणार नाही. मोहितने तशी विनंती केली आहे. रोहितने उत्तर दिले. त्याच्या आवाजात अनिच्छा स्पष्ट जाणवत होती, पण त्याचे हात अजूनही फोनवरच होते. मग तू नक्की काय करतोयस? मी त्यांना शिव्या घालतोय, रोहितने कपाळावर आठी आणून सांगितले. मोहितने मला त्यांना मारायला मनाई केली आहे, म्हणून मी फक्त त्यांना ऑनलाईन झापतोय. तिन्ही मित्रांनी एकमेकांकडे पाहिले. रोहनसारखा तापट माणूस जो कधीही कोणाशी भिडायला तयार असायचा, तो आज मोहितच्या शब्दामुळे स्वतःवर ताबा ठेवून होता. हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. झॅकच्या डोळ्यात हसू उमटलं, पण त्याने स्वतःला सावरलं. विनय मात्र अजूनही गोंधळलेलाच होता. बरं, मग या माहितीचं तू काय करणार? झॅकने विचारलं. मी ही सर्व माहिती कबीरदादांना पाठवणार. मोहितने मला स्वतः काही करायला मनाई केली आहे, म्हणून मी हे काम कबीरदादांकडे सोपवतोय. रोहित क्षणभर थांबला. त्याने डोळे बारीक केले. नाही, ही माहिती एक चांगला आमिष ठरू शकते. तुला त्या माहिती विकणाऱ्या गद्दारांबद्दल बोलायचं आहे का? झॅकने विचारलं आणि सहमतीने मान डोलावली. दुसऱ्या दिवशी सकाळी मोहितला जाग आली. नेहमीच्या वेळेपेक्षा उशीर झाला असला तरी त्याच्या अंगातील थंडी आता कमी झाली होती. त्याला थोडी चक्कर येत होती, पण किमान ताप नव्हता. जेव्हा त्याने बाजूला पाहिले तेव्हा तो थक्क झाला. रोहन त्याच्या बेड शेजारी खुर्चीवर बसला होता. त्याने छातीपाशी हात गुंफले होते. मान एका बाजूला झुकली होती आणि त्याचे डोळे मिटलेले होते. त्याच्या चेहऱ्यावरील आठीवरून तो शांत झोपला नसावा हे स्पष्ट दिसत होतं. मोहित शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिला. त्याच्या काळजात पुन्हा एकदा ती विचित्र धडधड सुरू झाली. हे विचित्र आहे, पण मला ही भावना अजिबात वाईट वाटत नाहीये. मोहित आपले गुडघे पोटाशी धरून तिथेच बसून राहिला. त्याच्या ओठांवर एक हळूवार स्मित आणि डोळ्यात एक प्रेमळ चमक आली. त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच तो उठला तेव्हा त्याच्या शेजारी कोणीतरी होतं. या एका गोष्टीने हे जग आता त्याला इतकं रिकामं आणि एकटं वाटत नव्हतं. मोहित रोहनच्या चेहऱ्याकडे टक लावून पाहत होता. रोहन दिसायला खूपच देखणा होता. जरी तो थोडा तापट असला तरी त्याचं ते रूपही मोहक होतं. त्याचे ते रुंद खांदे आणि धिप्पाड शरीर पाहून कोणालाही सुरक्षित वाटलं असतं, जणू तो नेहमीच रक्षण करायला तयार आहे. मोहित नकळत त्याच्याकडे आकर्षित होत होता. त्याने आपला हात पुढे केला. त्याची बोटं रोहनच्या चेहऱ्याला स्पर्श करणारच होती, पण तो थांबला. मी त्याच्या इतक्या जवळ जाऊ शकत नाही. मोहितने आपले ओठ आवळले आणि एक दीर्घ निश्वास सोडला. तो स्वतःच्या मनातील गोंधळ शांत करण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याची नजर मात्र रोहनवरून हटत नव्हती. थोड्या वेळाने रोहनची हालचाल झाली. त्याने कपाळावरची आठी अधिक घट्ट केली आणि डोळे उघडले. त्याने सर्वात आधी बेडकडे पाहिले. तेव्हा त्याला दिसले की मोहित आधीच उठला असून त्याने बेड आवरला आहे. हे पाहून रोहन काहीसा गोंधळला आणि घाबरून इकडे तिकडे पाहू लागला. मोहित त्याच्या मागेच उभा होता. त्याला रोहनची ही अवस्था पाहून हसू आवरले नाही. स्वतःला सावरत तो म्हणाला, तुम्हाला अंघोळ करायला जायचं नाहीये का? रोहनने पटकन मान वळवली आणि वेगाने उठून मोहितपाशी आला. त्याने मोहितच्या कपाळाला हात लावून पाहिला. ताप नाहीये याची खात्री पटल्यावर त्याने सुटकेचा निश्वास सोडला. तू मला उठवलं का नाहीस? जर तुला चक्कर आली असती तर? रोहनने नाराजीने विचारलं. आणि तुला आता अंघोळ करायची काय गरज होती? पुन्हा ताप आला तर? मोहितने त्याच्याकडे शांतपणे पाहिले. त्याला रोहनच्या कटकटीचा थोडा कंटाळा आला होता. रोहनला इतकी बडबड करायला आवडते हे त्याला आता कुठे उमजत होते. क्लासची वेळ झाली आहे. मोहितने आपला सूट नीट केला आणि दरवाजा उघडून बाहेर पडला. रोहन बाबा, तुम्हीही घाई करा, नाहीतर उशीर होईल. इतके बोलून मोहितने दरवाजा लावून घेतला आणि आतून येणाऱ्या रोहनला ओरडण्याकडे दुर्लक्ष केले. त्याने हसू दाबण्यासाठी आपले ओठ आवडले, पण त्याच्या डोळ्यात एक प्रकारची उदासी चमकले. त्याने ठरवले की आता रोहनपासून थोडे लांब राहणेच योग्य आहे. ही गोड ऊब आणि जवळीक त्याला एक दिवस अशा वळणावर नेऊन ठेवेल जिथून त्याला स्वतःला बाहेर काढणे अशक्य होईल. मोहितने आपले डोके झटकले आणि ते फालतू विचार मनातून काढून टाकले. तो थेट वर्गाकडे निघाला. आज त्याला नेहमीपेक्षा उशीर झाला होता. शरीर अजूनही थोडे जड वाटत होते आणि भूकही नव्हती.
तो मागच्या दाराने वर्गात शिरला आणि शांतपणे आपल्या जागेवर जाऊन बसला. तो कोणाशी बोलणार इतक्यात एक ओळखीची मुलगी त्याच्याजवळ आली. मोहितने वर पाहिले तर समोर बेकी उभी होती. तिचे सोनेरी केस, निळे डोळे आणि लाजल्यामुळे लाल झालेले गाल दिसत होते. तिने आपले हात एकमेकांत गुंफले होते आणि ती थोडी अस्वस्थ दिसत होती. काल जे झालं त्याबद्दल मला माफ कर, बेकी अडखळत म्हणाली. तिच्या आवाजात पश्चाताप आणि थोडा संकोच होता. मोहित क्षणभर थक्क झाला. त्याला आश्चर्य वाटले, पण हे प्रकरण अशा प्रकारे मिटते हे पाहून त्याला बरे वाटले. त्याने आपल्या डोळ्यात एक मृदू भाव आणून मंद स्मित केले. जरी मागून कोणीतरी नाटक करतोय असे कुजबुजले तरी त्याने दुर्लक्ष केले. ठीक आहे, मनाला लावून घेऊ नकोस. चुका सगळ्यांकडून होतात, विसरून जाते, मोहित अतिशय कोमल आवाजात म्हणाला. बेकी अधिकच लाजली. तिने घाईघाईने मान डोलावली आणि आपल्या जागेवर पडून गेली. हे काय होतं नक्की? मोहितने लाफूला विचारले. लाफू खुर्चीत रेलून हसत होता. मोहितचा संयम सुटत चालला आहे हे पाहून लाफूने आपला फोन काढला आणि शाळेचा फोरम उघडला. ही पोस्ट बघ. बेकी आणि तिच्या टोळीला तुझा अपमान करणारा व्हिडिओ बनवायचा होता. लाफूने एका व्हिडिओवर क्लिक केले. व्हिडिओमध्ये मोहितवर पाणी पडल्याचे आणि त्यानंतर त्याने रोहनशी बोलणे दिसत होते. लांबून चित्रीकरण केल्यामुळे आवाज स्पष्ट नव्हता. तू तुझे ओले केस झटकताना खूप देखणा दिसत होतास, लाफूने मस्करी केली. त्या एका पाण्याच्या बादलीमुळे मुलींच्या टोळ्या तुझ्यावर फिदा झाल्यात आणि तुला एक बाप पण मिळालाय. मोहितने काही सेकंद लाफूच्या फोनकडे पाहिले, मग शांतपणे विचारले, कसला बाप? हे बघ. लाफूने स्क्रीन स्वाईप केली आणि दुसरी पोस्ट उघडली. पोस्टचे शीर्षक, मला या लोकांचा कंटाळा आलाय, त्यांचा घाणेरडा वास येतो, त्यांना प्रवेशच का दिला जातो कुणास ठाऊक. कमेंट 1, बरोबर आहे, ही शाळा आम्हा युरोपियन लोकांसाठी आहे, आम्ही या दुसऱ्याच जगातील लोकांचे लाड का करायचे. कमेंट 2, ते आपल्या टॅक्सच्या पैशांवर मजा मारतात. कमेंट 3, त्यांनी आपल्या मायदेशी परत जावे. कमेंट 4ला उत्तर, तू इतका शक्तिशाली आहेस तर तूच त्यांना हाकलून का देत नाहीस. मोहित हे पाहून थक्क झाला की त्या वर्णद्वेषी कमेंट्सच्या गर्दीत एक रहस्यमयी उत्तर वारंवार येत होते, जे अत्यंत आक्रमक आणि चिडवणारे होते. पुढची कमेंट, तू या पिवळ्या माकडांचे रक्षण करतोयस का? तू त्यांचा बाप आहेस का? त्या कमेंटला उत्तर, मग काय झालं, मी तुझा सुद्धा बापच आहे, लक्षात ठेव. पुढची कमेंट, तुला हिरो बनायचंय का? तुला चांगला माणूस असल्याचं नाटक करायचंय? त्याला उत्तर, याला नायक म्हणतात, देखणा आणि दयाळू, अर्थातच मी ही भूमिका बजावणार. पुढची कमेंट, जास्त शहाणपणा नको करू, हिम्मत असेल तर समोर ये, तुला आत्ताच फोडून काढतो. त्याला उत्तर, मला बाबा, डॅड म्हण, पण राहू दे, तुझ्यासारखा मूर्ख मुलगा मला नकोय. त्या पोस्टवरील कमेंट्सचा सिलसिला सुरूच होता, जे वाचायला जितकं वैतागवाणं होतं तितकंच ते मजेशीरही होतं. आशियाई विद्यार्थ्यांवरील हल्ल्यांचे रूपांतर अचानक या डॅडशी चाललेल्या शाब्दिक युद्धात झाले होते. मोहित अजूनही गोंधळलेला होता. तोच त्याच्या वर्गातील दुसरा विद्यार्थी, माफिया कुटुंबातील लुसिओ, हसत त्याच्याजवळ आला, पण त्याच्या नजरेत एक प्रकारची जरब होती. तू तर आता सेलिब्रिटी झाला आहेस, लुसिओ म्हणाला. मोहित ठीक आहे याची खात्री झाल्यावर त्याचा स्वर मवाळ झाला. मी तुला म्हणालो होतो की मला मदत करू दे, किमान आपण एकाच वर्गात तरी आहोत. चोप्रा कुटुंब तुला मदत करायला नेहमीच तयार असेल, त्याची काहीच गरज नाही. हा थंड आवाज मोहितचा नव्हता. त्याने वळून पाहिले तर रोहन रागीट चेहऱ्याने वर्गात शिरत होता. रोहन बाबा, काय झालं? मोहितने विचारले. तू नाश्ता केला नव्हतास म्हणून मी तो तुझ्यासाठी घेऊन आलोय, रोहनने थोड्या मवाळ आवाजात उत्तर दिले. पण जेव्हा तो लुसिओकडे वळला तेव्हा त्याचे डोळे आणि स्वर पुन्हा एकदा हिंस्रक झाले. आणि तुझ्याबद्दल बोलायचं तर जाऊन आपल्या जागेवर बस. अग्निहोत्री आपल्या माणसांची काळजी घ्यायला समर्थ आहेत. मोहित क्षणभर थक्क झाला. त्याने डोळे मिचकावले. त्याला खूप आश्चर्य वाटले होते. आजवर रोहन वेळेवर उठत नसे म्हणून मोहितच घाईघाईने त्याच्यासाठी नाश्ता घेऊन जायचा. पण आज खुद्द रोहन अन्नाची पिशवी हातात घेऊन मोहितला शोधत वर्गात आला होता हे त्याच्या कल्पनेपलीकडचे होते. तू खरंच खूप चांगली काळजी घेतोस, लुसिओ उपरोधिकपणे हसून म्हणाला. मालकाला स्वतः नाश्ता आणून द्यावा लागतोय. वा, अर्थातच माझ्या माणसांची काळजी मीच घेणार, त्यात नवल काय. रोहन क्षणभर थांबला. त्याने पूर्ण वर्गावर एक जबरयुक्त नजर फिरवली. त्याचे तीक्ष्ण करडे डोळे सर्वांवरून फिरले आणि शेवटी बेकीच्या टोळीवर स्थिरावले. आणि मला एक सांगायचंय, मोहित हा अग्निहोत्रींचा माणूस आहे.
तो माझ्या संरक्षणाखाली आहे. जर कोणाला काही अडचण असेल तर थेट माझ्याशी बोला. त्याची सर्व जबाबदारी माझी असेल. ती सोनेरी केसांची मुलगी बेकी दचकली आणि तिने रोहनची नजर टाळण्यासाठी मान खाली घातली. इतर विद्यार्थी अस्वस्थ झाले. जरी ते थेट विद्यार्थ्यांना त्रास देत नव्हते तरी त्यांच्याबद्दल कुजबूज नक्कीच करत असत. जरी त्यांच्या मनात कट्टर वर्णद्वेषी विचार नसले तरी एक प्रकारचा परकेपणा त्यांना आशियाई विद्यार्थ्यांपासून लांब ठेवत असे. माणसाचा मेंदू उपजतच आपल्या समूहातील लोक आणि परके लोक असा फरक करत असतो. हे आशियाई विद्यार्थी त्यांना आपले वाटत नसत. त्यामुळे त्यांच्याशी जुळवून घेणं त्यांना कठीण जात होतं. राधकने वर पाहिले. त्याला थोडे आश्चर्य वाटले. रोहन एका गँगस्टरचा मुलगा आहे हे त्याला माहीत होतं. पण रोहन नेहमी त्याच्याभोवती इतका साधा आणि सरळ वागायचा की मोहितला त्याच्या या भयानक रूपाचा विसरच पडला होता. खूप दिवसांनंतर रोहनचं हे असं रूप पाहतोय. खरंच थोडं विचित्र वाटतंय. रोहन थोडा भीतीदायक वाटत असला तरी मोहितच्या ओठांवर एक मंद हास्य उमटले जे त्याने लगेच सावरले. तू काय कुत्रा आहेस का? आपल्या क्षेत्राचं रक्षण करायला? ल्युसिओ उपहासाने म्हणाला. त्याने मोहितकडे एक नजर टाकली. जरी मोहितचा चेहरा शांत होता तरी ल्युसिओला त्याच्या डोळ्यात थोडी मस्करी जाणवली. त्याचा पट्टा आणि साखळी नीट पकडून ठेव, नाही तर तो सगळीकडे चावत सुटेल. ल्युसिओ बाबा, हे आता जास्त होतंय. 2 गँगस्टर्समधील हा वाद संपवण्यासाठी मोहित उभा राहिला. मला वाटतं आपण हे इथेच थांबवावं. ल्युसिओ बाबा, प्लीज तुम्ही तुमच्या जागेवर जाऊन बसा. त्याने ल्युसिओकडे विनवणीच्या नजरेने पाहिलं. पण तो इटालियन तरुण या वादाचा आनंद घेत होता आणि त्याला थांबायची इच्छा नव्हती. काय झालं? मी तर काहीच बोललो नाही आणि तू मला हाकलून लावतोयस? मोहित, तू खूपच निष्ठुर आहेस, ल्युसिओ हसत म्हणाला. तो मागे हटण्याऐवजी एक पाऊल पुढे आला, ज्यामुळे मोहितला त्याला रोखण्यासाठी हात पुढे करावा लागला. मात्र जसा मोहितचा तळहात ल्युसिओच्या छातीला लागला तसा मागे शांत उभ्या असलेल्या रोहनने अचानक मोहितचे मनगट धरले आणि त्याला ओढून आपल्या बाहूंमध्ये घेतले, जणू तो त्याला कैद करत होता. मला आठवतंय, मी तुला याच्यापासून लांब राहण्याची ताकीद दिली होती. यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.